हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. जर तुम्ही मला फर्स्ट टाईम बघतात, हाय, माझं नाव श्रावणी. मी मेकअप ब्लॉग आणि लाईफस्टाईल व्हिडिओज बनवते. अँड जसं व्हिडिओचं टायटल तुम्ही वाचलं आहे की आज माझा बड्डे आहे. ठेवायला थोडं टाईम देते की मी 19 वर्षाची झाली आहे. एका पॉईंटला आपण असं विचार करतो की आपण 18 वर्षाची झालो, 19 वर्षाची झालो तर काय लाईफ असेल. आत्ता मी त्या फेजमध्ये आहे, म्हणजे मी आत्ता त्या एजमध्ये आहे. बट आय एम फिलिंग लाईक नको आहे मला एज, मला लाईक 13-14 असा. बट नेव्हरदलेस जर्नी आहे. अँड सो आज माझा बड्डे आहे. मी खूप हळू आवाजात बोलत असेल बिकॉज सकाळचे 7:30 झाले असेल, 7:30 वाजले. अँड मला आता कॉलेजला जायचं आहे. 9:30चं लेक्चर आहे. सो मला इथून 8:30 वाजता निघायचं आहे. एक कांड केलं आहे बड्डेच्या दिवशी, स्वतःला इजा करून घेते. इथे कट आला आहे. सो मला शेव करायचं होतं, मुस्टॅच एरिया आणि ब्राउज. सो समथिंग रेझरला लागलेलं काहीतरी वाईटसारखं. सो मी ते साफ करत होते टिश्यू पेपरने. आणि मग साफ करता करता कट आला. खूप रक्त हे झालं. बट दॅट्स थिंग. बट सकाळी उठून आंघोळ माझी झालेली आहे. थोडंसं उतारे झालं असेल बिकॉज मी खूप घाईट आहे आता. अँड मी नाश्ता पण बनवला आहे. नाश्त्यामध्ये मॅगी. तशीच आंघोळ झाली माझी. मी पटकन देवबाप्पाचे पाय पडले. अँड हारबीर मम्मीने आणलेलं काय, सो मी हार घातला. तर तुम्हाला मी दाखवते, चला. सो आजचा जो माझा कॉलेजचा आउटफिट असणार आहे तो पण खूप सही आहे. मला तर खूप आवडला आहे. सो मी पूर्ण तयार होऊनच मी तुम्हाला आता भेटते बिकॉज यू नो मी खूप घाईत आहे. सो लेट्स गो. बाय द वे, जे मी घातलेलं आहे ना हे पूर्ण आउटफिट, ते माझ्या मम्मीने शिवलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवते. आणि मला सांगा की कमेंटमध्ये की कसं शिवलेलं आहे तिने. Behind my stone cold eyes, I turn to ashes, but only just sometimes. Inhale your smoke, but you still act surprised. It's not my fault. सो गाईज, हा माझा आउटफिट आहे. अँड कसा वाटला आउटफिट हे तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. टेल यू वन थिंग, मी कॉलेजवरून आले आणि नंतर तुम्हाला आउटफिट दाखवतेच बिकॉज सकाळी खूप उशीर झालेला मला. आणि मला डोक्यात पण नव्हतं मला शूट करायचं, मला तुम्हाला आउटफिट दाखवायचं आहे. आणि जस्ट लाईक स्टेशनची इथे बसले आणि मला लक्षात आलं की मला तुम्हाला दाखवायचं माझं आउटफिट काय आहे जे मी कॉलेजला घालून जाते. अँड या आय एम सो हॅपी. माझ्या खूप फ्रेंड्सने मला विशेस दिले, मला ग्रीटिंग कार्ड्स दिले बनवून. अँड फ्रेंड्ससोबत बाहेर खायला गेले. अँड आता घरी आले. घरी मस्त टेस्टी जेवण बनवलं माझ्या मम्मीने. ऑब्व्हियसली इट्स पनीर अँड गुलाबजामुन आहेत. 4 गुलाबजामुन बनवले आहेत. अँड आय एम सुपर हॅपी. आणि तुम्हाला सांगू, या कॉलेजमध्ये लाईक टील शिफ्ट करून आहे, BMM डिपार्टमेंटचं फेस्ट आहे. तिथे ब्लॉगिंगमध्ये मी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्या इव्हेंटमध्ये. अँड मला सेकंड प्राईज मिळालं आहे, त्या सेकंड प्राईज लाईक. आणि त्यासोबत मला मेडल पण मिळालं आहे. super हॅपी. मी टेल यू वन थिंग, मला माहीत नव्हतं की मला मिळेल. सो मी जेवून वगैरे सगळं मग झाल्यानंतर मी तुम्हाला ग्रीटिंग कार्ड जे माझ्या फ्रेंडने बनवून दिले आहेत अँड सर्टिफिकेट, मेडल तुम्हाला दाखवेल. अँड वन थिंग, माझी बेस्ट फ्रेंड आहे पृथा, तिने मला हे झुमकास दिले आहेत. तुम्हाला सांगितलं नाही की मी इंस्टाग्रामवर 100 डेज चॅलेंज चालू केलेलं आहे, ज्यामध्ये मी 100 डेज लगातार पोस्ट करते. तो आज माझा बड्डे आउटफिटचा येणार आहे. अँड सुपर एक्सायटेड आहे. म्हणजे एवढ्यापर्यंत मी पोचले, म्हणजे मला माहीत पण नव्हतं मी एवढी कन्सिस्टंट राहू शकते. बट कधी कधी डिमोटिवेट पण झाले बिकॉज मी खूप उशिरा शूट करते. बिकॉज मला सकाळी शूट करायला जमतच नाही, खूप लाईक आळशीपणा होतं. बट संध्याकाळ जसं झालं आय वॉज लाईक मला शूट करायचंच आहे. सो लगेच शूट करून एडिट करून अपलोड करते. सो 2-3 वेळा माझा आणि मी रात्री 12 वाजता अपलोड केलं आहे रील. तेवढं तुम्ही समजू शकतात म्हणजे माझी हे लाईक सिच्युएशन अँड ऑल. सो आत्ता मला भूक खूप लागली आहे, मी खूप बडबड केलं आय थिंक. सो जे पण बोलायचं मी जेवण झाल्यानंतरच बोलेल. आणि मी तुम्हाला टेस्टी जेवण जे माझ्या मम्मीने बनवलं ते मी तुम्हाला दाखवते. चला. ओके, सो आता थोडंफार अंधार झाला आहे बिकॉज थोड्या वेळात काही दिवस पाऊस पडणार आहे आणि ढग असे भरलेले आहेत. आणि
माझं जेवण झालेलं आहे. जेवण खूप टेस्टी होतं आणि माझं पोट एवढं भरलं आहे की मला आता झोप आलेली आहे, खूप झोप आले अँड म्हणजे डोळ्यावर तर झोप दिसतच असेल. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं की मला सर्टिफिकेट भेटलं आहे, म्हणजे ब्लॉगिंग कॉम्पिटिशनमध्ये मी सेकंड आले. सो लाईक फर्स्ट टाईम माझ्यासाठी कोणीच ग्रीटिंग कार्ड बनवलं नाही या लाईफमध्ये. लाईक कोणीच नाही बनवलं ग्रीटिंग कार्ड. दिस इज मी. इथे सगळं तिने लिहिलं आहे, लाईक यू आर माय काय लिहिलं आहे, इनक्रेडिबल न्यू फ्रेंड. आणि मी लाईक तशी तर मी तिला 12वीपासून ओळखत होते, लाईक नॉट दॅट मच, बट आता सेकंड इयरपासून मी तिला जास्त ओळखायला लागलं आहे. अँड असे गिफ्ट्स भेटणं त्यांच्याकडून समथिंग. सो दिस इज माय मिनिमल मेकअप. मी मेकअप खूप लाईक साधाच ठेवला आहे, साधा पण नाही, थोडा लाईक मिनिमल ठेवलं आहे. लाईक कन्सिलर, फाउंडेशन लावलं आहे, इथे ब्लश, लाईक लिप टिंट, लाईक हे ब्लशच आहे बेसिकली. मग नंतर थोडंफार आय शॅडोचं पण केलं, बट थोडं उठून नाही येत आहे, लाईक पेटलेन विशेष. सो दिस इज माय आउटफिट तुम्हाला दाखवते मी. सो आता टाईम झाला आहे, 9 वाजले आहेत आणि आता केक कटिंगचा टाईम आला आहे. सो आणि तुम्हाला डेकोरेशन पण दाखवते मी. मम्मी आणि दादानी दोघांनी मिळून हा डेकोरेशन केलेलं आहे. बलून्स, मग त्याला फुलांचे तोरण आणि खूप छान आहे. आता आपण केक कटिंग करूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shawni. Happy birthday to you. सो फायनली माझा बड्डे केक कापून झालेला आहे अँड सो आता आम्ही चाललो आहे डिनरसाठी बाहेर जेवायला रेस्टॉरंटमध्ये. सो लेट्स गो. सो आता थँक्यू ऑल माय फ्रेंड्स अँड फॅमिलीज, ज्या लोकांनी पण मला बड्डे विशेस दिले, गिफ्ट्स दिले. आय एम सो ग्रेटफुल. तुम्ही माझ्या लाईफमध्ये आहात अँड थँक्यू सो 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 मच. माझ्यासाठी खूप कमी येते थँक्यू, पण सिरियसली थँक्यू सो मच. मला माहीत नव्हतं की आजचा बड्डे एवढा छान पद्धतीत सेलिब्रेट होणार आहे. ग्रीटिंग कार्ड्स मिळाले, बड्डे गिफ्ट्स मिळाले, लाईक फ्रेंड्सचं प्रेझेंट्स राहणं अँड फॅमिलीचं प्रेझेन्स राहणं, इट्स सो इम्पॉर्टंट आणि ते मला भेटतं आहे. अँड सो सो ग्रेटफुल. आणि मला सर्टिफिकेट पण मिळालं आहे. ते रुईया कॉलेजमध्ये मी गेलेली, तिथे मेडल पण आहे सोबत. सो आज म्हणजे 19वा बड्डे माझा खूप छान पद्धतीने सेलिब्रेट झाला आहे. 19वा. सो 90th बड्डे माझा खूप छान पद्धतीने सेलिब्रेट झाला आहे. सो हा व्लॉग मला आता इथेच एंड करायचा आहे अँड मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.